नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. आज कॉर्पोरेशन इश्यू केलेल्या 53-1च्या नोटिसीच्या अनुषंगानं कॉर्पोरेशनमध्ये आज सुनावणी घेण्यात आली. सुनावणीच्या अनुषंगानं आज सगळ्या बऱ्यापैकी रहिवासींच्या बाजूनं आज आम्ही आमची बाजू मांडली. बाजू मांडताना सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शनप्रमाणे 15 दिवसाची मुदत देणं अनिवार्य होतं, पण आम्हाला 15 दिवसाची मुदत दिलेली नाही. कारण की डॉक्युमेंटेशनच दाखवते की 11 तारखेला आणि 11च्या नंतर, म्हणजे ते 11 नंतरच आम्हाला नोटिसेस पोहोचलेल्या आहेत ईडीनं. पेस्टिंग हे ॲडिशनल होतं. हा एक आमचा मुद्दा झाला. आम्ही कॉर्पोरेशनला विनंती केली होती की कॉर्पोरेशनच्या म्हणण्याप्रमाणे 1942चं, 1945चं आणि 1946चं आम्हाला ओरिजिनल नोटिफिकेशन दाखवावं की आमच्या हद्दी ह्या कॉर्पोरेशन लिमिटमध्ये आलेल्या आहेत, पण अशा कुठल्याही हद्दी आम्हाला, कुठलंही डॉक्युमेंटेशन आम्हाला असं दाखवलेलं नाही, ओरिजिनल नाही आहे, म्हणून ते दाखवू शकणार नाहीत असं माझं मत आहे. आम्ही 2017चं प्राधिकरणाचं नोटिफिकेशन दाखवलं. त्या नोटिफिकेशनमध्ये स्पेसिफिकली कॉर्पोरेशन हे प्राधिकरणाकडं ॲक्वायर झालेलं होतं आणि प्लॅनिंग ऑथॉरिटी प्राधिकरण होतं. आणि हे कशावरनं सिद्ध होतं तर 12/5/2026ला प्राधिकरणाचं, महाराष्ट्र शासनानं अजून एक नवीन नोटिफिकेशन काढलं. त्यात प्राधिकरणातनं कॉर्पोरेशन क्षेत्र वगळलेलं आहे. आता कॉर्पोरेशनचं ज्युरिस्डिक्शन हे प्राधिकरणाकडे असल्यामुळे आणि प्राधिकरणाच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये कॉर्पोरेशन येत असल्यामुळे 8/5/2026 रोजी जी आम्हाला नोटीस दिलेली आहे ती नियमबाह्य पद्धतीने दिलेली आहे. आम्ही हायकोर्टात पण पिटिशन फाईल केलेलं आहे. पिटिशनची तारीख 9 आहे. 9 तारखेला त्या पूर्ण मुद्द्यावरती हायकोर्टापुढे सुनावणी होऊन जे काय निर्णय होईल तो संबंधितांवर बंधनकारक राहील. निर्णय काय दिला हा अजून गुलदस्त्यात आहे. आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे. म्हणण्याचं माझे जे मुद्दे होते ते मी आता सांगितले की आम्हाला सुप्रीम कोर्टच्या, तर म्हणण्यातच असं होतं की सुप्रीम कोर्ट प्रमाणे आम्हाला नोटीस दिलेलं आहे. सुप्रीम कोर्ट म्हणते की 15 दिवसाची मिनिमम नोटीस दिली पाहिजे. आता आम्हाला नोटीस पोचली जर 11 तारखेला असेल तर आज 26 तारीख, आज 15वा दिवस चालू आहे. म्हणजे 15 तारखेच्या नंतर, म्हणजे 27 तारखेला जरी सुनावणी घेतली असती तर 15 दिवस पूर्ण झाले असते, पण 15 दिवस पूर्ण झालेले नाहीत. कॉर्पोरेशननं 7 तारखेला हायकोर्टाचा मागचा निर्णय झाला होता. गडबडीनं का 8 तारखेला नोटीस काढली? हे काय फक्त अनधिकृत बांधकाम, आमचं अनधिकृत बांधकाम पण नाही. आम्ही ग्रामपंचायतची पूर्व परवानगी घेतलेली आहे. प्रत्येकानं कलेक्टरकडनं एनए करून घेतलेला आहे, तहसीलदारकडनं गुंठेवारी नियमित करून घेतलेली आहे. तरी सुद्धा गांधीनगरलाच का टार्गेट करून 8 तारखेला एवढ्या गडबडीनं नोटीस काढली? आणि नोटीस काढून पण जर नोटीस चुकीची असेल तर ती निरर्थ आहे. आणि सुप्रीम कोर्टच्या आदेशाप्रमाणे जर नसेल तर सुप्रीम कोर्टच्या आदेशातच क्लॉज नंबर 93ला स्पेसिफिकली दिलेला आहे की कुठल्या पण डायरेक्शनचा ब्रीच झाला तर तो कंटेम्प्टमध्ये असणार आहे, असं कोर्टानं दिलेलं आहे ऑलरेडी. म्हणून ही नोटीस विड्रॉ करतील अशी माझी अपेक्षा आहे पुन्हा एकदा, कारण ही 15 दिवसाच्या आतली नोटीस नाही आहे. निर्णय आता त्याच्यावर, आता ते सल्ला घेतील विधी तज्ञांचा, ते त्यांच्या पद्धतीनं त्याच्यावर ऍप्लिकेशन करतील, सगळ्यांचे म्हणणे स्क्रुटिनी करतील आणि स्क्रुटिनी केल्यावरती कॉर्पोरेशन काय म्हणते ते आपल्याला सगळ्यांना कळलंच लवकरच. ती भूमिका ऑलरेडी ठरलेली आहे. आम्ही ऑलरेडी ह्या नोटीसच्या विरोधात हायकोर्टात गेलेलो आहे. हायकोर्टानं ते ऑलरेडी प्रोसिडिंग्स 9 तारखेला ठेवलेलं आहे आणि कॉर्पोरेशनला स्पेसिफिकली सांगितलेलं होतं की तुम्ही त्या नोटिसीप्रमाणे, कारण की नोटिसीमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की आम्ही हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन प्रमाणे आम्ही कंप्लाय करणार. आता सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शनचा जर कंप्लायन्स होत नसेल तरी त्यांनी नोटीस विड्रॉ केली पाहिजे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.